स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे। या निमित्तानं किल्ले रायगडावर जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे। रायगडावरील राजसदरेवर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। राज्यभरातून हजारो शिवभक्त किल्ले रायगडावर आजच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याकरता दाखल झालेत। होळीच्या माळावर अनेक शिवभक्त खेळाची प्रात्यक्षिकं देखील दाखवत आहेत आणि त्यामुळे किल्ले रायगड हा गजबजून गेला आहे। आज रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्यभरातून हजारो शिवभक्त रायगडावर दाखल झालेत। किल्ले रायगडावर होळीच्या माळावर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं सुरू असून यामध्ये लहान मुलांनी देखील सहभाग घेतला आहे। 2 दिवस दमदार बरसल्यानंतर रायगड जिल्ह्यात काल दिवसभर पावसानं विश्रांती घेतली आहे। मात्र किल्ले रायगड परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। त्यासोबतच रायगड किल्ला परिसरात सुरू असलेल्या धोधो पावसामुळे रायगडावर सर्वत्र पाणीच पाणी साचलंय। राज सदर परिसरासह मागच्या बाजूला पाणी साचलं असून होळीच्या माळावर चिखलमय परिस्थिती आहे। तसेच ओढे झरे प्रवाहित झालेत। हवामान खात्यानं 28 जून पर्यंत रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय आणि त्यासाठी मोठ्या संख्येनं शिवभक्त रायगडावर दाखल झालेत। भर पावसात राज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचं आव्हान या आयोजकांसमोर आहे। ठाकरेंच्या 6 खासदारांचं ऑपरेशन टायगर पार पडल्यानंतर आता ठाकरेंचे आमदार एकनाथ शिंदेंच्या रडारवर असल्याची चर्चा आहे। ठाकरेंचे 4 आमदार एकनाथ शिंदेंना भेटले आणि 12 आमदार आमच्यासोबत येण्यासाठी तयार असल्याचं आश्वासन शिंदेंना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान ही भेट नुकतीच पार पडल्याचं समजतंय। येत्या काळात काही आकड्यांची जुळवाजुळव करत ऑपरेशन टायगर 3 होणार असल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत तिसऱ्यांदा राजकीय भूकंपामुळे खळबळ निर्माण होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिंदे एक दिवस फडणवीसांना फोडतील, बावनकुळेंना फोडतील, अमित शहांनाही फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। तर राऊतांना प्रत्युत्तर देताना हे सगळे नेते एक दिलानं काम करत असल्याचं नवनाथ बन यांनी म्हटलंय। तुमच्यासारखी गटबाजी महायुतीत नसल्याचा टोलाही नवनाथ बन यांनी राऊतांना लगावलाय। आता कदाचित त्यांना आता काही पुढे काम राहणार नाही का सगळेच फोडणार आहेत ते। एक दिवस ते देवेंद्र फडणवीसलाही फोडतील, ते कोणालाही फोडू शकतो, देवेंद्रला फोडतील। मग आज उद्या सांगतील आता मी चंद्रशेखर बावनकुळेंना फोडणार आहे, मला बावनकुळे आत्ताच भेटून गेले काय, असं ते करू शकतात। एकदा माणसाला नशा चढली, भांग गांजा फोडाफोडीची, त्यामुळे ते काही बोलू शकतात। देवेंद्रजींना फोडलं आणि मग शेवटी ते सांगतील आता मी अमित शहानाही फोडलं। अमितभाई शहा, देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे एका सुरात एका दिलाने काम करतात। तुमच्यासारखी गटबाजी नाही, महाराष्ट्राचं हित डोळ्यासमोर ठेवूनच देवाभाऊ दिवस रात्र काम करत असतात। तुमच्यासारखं घरामध्ये बसत नाही। ही गटबाजी आहे ना ती सांभाळा आणि मग इतरांवर टीका करा। महायुती म्हणून अमितभाई शहा, देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे हे राष्ट्रप्रथम याच अजेंड्याखाली काम करतात। तुमच्यासारखं घर भरण्याचा अजेंडा आमचा नाही। मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी मोठा दावा केलाय। शिंदेंनी दाढीवर हात फिरवला की ऑपरेशन यशस्वी होतं असं गुलाबराव पाटील म्हणाले। ऑपरेशन 3ला सुरुवात झाल्याचा दावा त्यांनी केलाय। गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। ऑपरेशन 3.0 म्हणजे नेमकं काय याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। झालंय तसं होईल। थांबा थोडं थांबा। 14 आमदार लवकर जास्तीत जास्त होईल। कधीपर्यंत बघा ना तुम्ही, एकनाथ शिंदे बोलत नाही, दाढीवर हात फिरवता। हे स्वतः उद्धव ठाकरेंच्या चिरंजीव आदरणीय युवा नेते आदित्य ठाकरेंनी कबूल केलेला आहे। जेव्हा ते दाढीवर हात फिरवता तेव्हा टायगर सक्सेस होतो। त्यांनी मिमिक्री केली होती मात्र शिंदे साहेबांची दाढीवर हात फिरवून। नाही आवाज तर सुधरव राजा, गुलाबचा आवाज लागतो त्याला। एकीकडे राज्यात ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी एक खळबळजनक दावा केलाय। 2029ला भाजपला स्वबळावर निवडणूक लढवायची आणि लवकरच भाजप हा शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोडून देईल असा दावा रोहित पवारांनी केलाय। तर 2029च्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार फुटून भाजपमध्ये जातील असं भाकीतही रोहित पवारांनी वर्तवलंय। आमदारांना आता फोडलं जाणार नाही, खासदारांनाच पहिलं फोडलं जाणार आहे।
त्याचं मुख्य कारण प्रयत्न केला जाणार आहे. त्याचं मुख्य कारण आहे डिलिमिटेशन कायदा. डिलिमिटेशन कायदा पास तर होणारच नाही, पण तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाची किंमत आहे, अजितदादांच्या पक्षाची किंमत आहे आणि खासदारांची किंमत आहे. एकदा डिलिमिटेशन कायदा होणार नाही असं त्यांना कळलं, नाही तर डिलिमिटेशन कायदा चुकून मारून मुटकून जर झाला तर यांची कितीही किंमत राहणार नाही. अमित शाह साहेब मुंबईत येऊन जसं बोलले होते 2029ला एकला चलो, तसंच एकला चलो आणि 2 कुबड्यांना बाजूला टाकलं जाईल अशी परिस्थिती दिसेल. पुढच्या काही दिवसात केंद्रीय कॅबिनेटचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे आणि त्याआधी खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांनी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलंय. दोघांनी 4 किलोमीटर पायी चालत दर्शन घेतले, त्यामुळे या दोघांची नावं चर्चेत आहेत. ठाकरेंचे 6 बंडखोर शिवसेनेत सामील झाल्यानं शिवसेनेच्या खासदारांची संख्या 13वर पोहोचली आणि यामुळे खासदारांची सर्वाधिक संख्या असणारा शिवसेना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरलाय आणि त्यामुळे केंद्रात वाढलेलं वचन यामुळे शिवसेनेच्या पदरातही अधिकचं मंत्रिपद पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकत्र विमान प्रवास केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. मुंबईहून नागपूरला जाताना ठाकरे आणि फडणवीसांचा एकत्र प्रवास पाहायला मिळाला. प्रवासी विमानात यावेळी अनेक जण दिसतात. आदित्य ठाकरेंसोबतच अनिल देसाई, संजय राऊतही या विमानात होते. राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली उलथापालथ पाहता पुन्हा नवी राजकीय समीकरणे जन्माला येणार का याची चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेंनी 6 फुटीर खासदारांविरोधात रणशिंग फुंकलाय. आजपासून ते पुढील 3 दिवस फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा करतात. उद्धव ठाकरे या 6ही खासदारांच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्या ठिकाणी मेळावे घेतील. एकीकडे एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर 3.0ची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे पक्ष संघटना मजबूत ठेवण्यासाठी दौरा करतात आणि त्यामुळे फुटलेल्या खासदारांवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात रान पेटवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे. उद्धव ठाकरे काल रात्री यवतमाळ जिल्ह्यातील जसराज हॉटेलमध्ये आलेले आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत, अरविंद सावंत देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांचं कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलंय. बंडखोर खासदार संजय देशमुखांच्या बंडखोरांविरोधात ते समाचार घेतील. तर यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सकाळी 10:30 वाजता उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. प्रचंड जाहीर सभा आपण येत्या काही दिवसात घेऊ. पाऊस सुरू होतोय मला कल्पना आहे, पण पुढच्या महिन्यामध्ये किंवा किशोर सतीश वेळ मी येतो आणि शिवसैनिकांचा एक प्रचंड मेळावा आपण घेऊया. तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि तुमच्या या प्रेमामुळेच शिवसेना आहे, शिवसेना राहील आणि जे जे शिवसेनेच्या मुळावरती आले त्यांना संपवून टाकल्याशिवाय तुम्ही सगळे राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो. महाराष्ट्र दौऱ्यावर निघालेत महाराष्ट्राचे नेते उद्धव ठाकरे, कसं पाहता याकडे? अरे आता ते अगोदरच जायला पाहिजे. मी सगळ्यांना दौऱ्यावर जाण्याचं म्हणजे आता मी जे काय करतो त्याच्यामुळे काही लोक दौऱ्यावर जातात, घरातून बाहेर येतात, रस्त्यावर येतात, दौऱ्यावर येतात, चांगली गोष्ट आहे. शुभेच्छा. यवतमाळ दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे हिंगोली दौऱ्यावर जातील. हिंगोली शहरातील महावीर भवन या ठिकाणी उद्धव ठाकरेंची सभा होणार असून बळसोंड या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं भव्य स्वागत होईल. खासदार फुटीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंचा हिंगोली दौरा असेल. बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा हा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे सभेतून बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकरांवर, बंडू जाधवांवर काय बोलणार उद्धव ठाकरे याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. पावसाळी अधिवेशनातून आमदार कैलास पाटील थेट मतदारसंघात दाखल झालेत. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी कार्यकर्त्यांच्या बैठका घेत त्यांनी संघटना बांधणीसाठी कंबर कसली. खासदार ओमराजेंच्या फुटीनंतर कैलास पाटील ताकदीनं मैदानात उतरलेत. धाराशिव जिल्हा कोणत्याही एका व्यक्तीच्या मागे नाही हे सिद्ध करायचंय असं आवाहनही त्यांनी केलंय. शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी नाही तर सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्यासाठी झालाय. संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना घेऊन संघटना बांधायची, सर्वसामान्यांचा आवाज बनायचा असा कानमंत्र त्यांनी शिवसैनिकांना दिलाय. उद्धव ठाकरेंचा मेळावा यशस्वी करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. यावेळी त्यांनी ओमराजे निंबाळकरांच्या बंडावरही भाष्य केलंय. साहेबांचं शिवसैनिकांचं त्यांच्यावर होतं तेवढं प्रेम त्यांना परत कधीच मिळणार नाही असं मला वाटतं. बाकीचा निधी मिळेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळतील का नाही माहीत नाही, म्हणजे निधी, बाकीचं विकास कामं ह्या गोष्टी कदाचित मिळतील, पण जो विश्वास, जे प्रेम होतं ते शिवसेनेकडंच होतं, शिवसैनिकांचं प्रेम होतं आणि उद्धव साहेबांचं विशेषतः ठाकरे कुटुंबियांचं प्रेम होतं त्यांच्यावर.
ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर आता शिवसेनेनं थेट काँग्रेसच्या बड्या नेत्याला पक्षप्रवेशाची ऑफर दिली आहे. मंत्री उदय सामंत यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांना शिवसेनेत येण्याचं निमंत्रण दिलंय. वडेट्टीवार हे आमचे जवळचे मित्र आहेत. त्यांच्यासारखा ताकदवर नेता आमच्या पक्षात आला तर सगळ्यात जास्त मला आनंद होईल असं उदय सामंत यांनी म्हटलंय. मात्र पक्ष प्रवेशाबद्दल त्यांनी आमच्याशी चर्चा केली नाही असंही सामंत यांनी स्पष्ट केलंय. नाही, विजय वडेट्टीवार हे अतिशय आमचे सगळ्यांचे चांगले मित्र आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे देखील अतिशय जवळचे मित्र आहेत. पक्ष प्रवेशाच्या संदर्भामध्ये विजय वडेट्टीवार साहेबांनी आमच्याशी कधीही चर्चा केली नाही. पण विजय वडेट्टीवारांसारखा विदर्भातला एक ताकदीचा नेता, लोकांमधला नेता, ज्याची नाळ लोकांशी जुळलेली आहे, यांनी जर माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला तर सगळ्यात जास्त आनंद असणारा मी असेल, कारण मी विजय वडेट्टीवार साहेबांबरोबर देखील काम केलेलं आहे. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमादरम्यान भाजपमध्येच नाराजी नाट्य रंगले. पहिल्या रांगेत कोण बसणार यावरून भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यात वाद झाला. या वादानंतर मेधा कुलकर्णींनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यूपीएससी आणि एमपीएससी उपक्रमात यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अभिमन्यू पवारांनी जातीय भाषेत टीका केल्याचा आरोप मेधा कुलकर्णींनी केलाय. मराठा समाजाचा कार्यक्रम असल्यानं तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बरं दिसत नाही असं अभिमन्यू पवार म्हणाल्याचा आरोप मेधा कुलकर्णींनी केलाय. दुसरीकडे अभिमन्यू पवारांनी मात्र हे आरोप फेटाळलेत. मेधा कुलकर्णींचा गैरसमज झाल्याचं ते म्हणतात. मात्र यावरून आता मोठा वाद निर्माण झालाय. ते मला म्हणत होते की आपण इथे बसा. मी म्हटलं की नरेंद्र पाटीलही बसू शकतात, कारण ते महामंडळाचे अध्यक्ष आहेत. म्हणजे ते आमदार आहेत पण महामंडळाचे अध्यक्ष आहेत. अभिमन्यू पवारांना स्वतःला त्या ठिकाणी बसायचं होतं, म्हणून त्यांची खूप धावधाव तिकडे चालली होती की मी बसतो. अधिकारी असं म्हणाले की ह्याच्यानंतर मेधा कुलकर्णीचं नाव येतं, तर ते असं म्हणाले की हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे आणि तुम्ही तिथे बसल्यानंतर कॉन्ट्रोवर्सी होईल. ताईंचा गैरसमज झालेला आहे. मी ताईंना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण लोक आमदार खासदार मागं बसू, एवढंच म्हणलेलं आहे. बाकी ह्या जातीचा वाद नाही, जातीचा विषय नाही, काही नाही. विनाकारण कुठल्याही विषयाला काही भाव द्यायचं काही कारण नाही. अभिमन्यू पवार यांनी सन्माननीय मेधाताई यांना व्यासपीठावरून अक्षरशः बाजूला काढलं आणि हा प्रकार जगानं बघितला. भारतीय जनता पक्षाचे लोक आजही किती जातीयवाद करतात हे याच्यातून सिद्ध होतंय. मला असं वाटतं एक महिला म्हणून आणि एक ब्राह्मण म्हणून सुद्धा मेधाताईंचा सर्वोच्च अपमान करण्यात आलेला आहे. भारतीय जनता पक्षानं अभिमन्यू पवार यांच्यावर कारवाई करावी अशी हिंदू महासभेची भूमिका आहे. दरम्यान या नाराजी नाट्यावर कार्यक्रमात उपस्थित असलेले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमात असा वाद होणं अपेक्षित नसल्याचं नरेंद्र पाटलांनी म्हटलंय. अशा प्रकारचा एका चांगल्या कार्यक्रमामध्ये असा वाद होणं हे अपेक्षितच नव्हतं. खरं म्हणजे हा कार्यक्रम जरी मराठा समाजाचा असला तरी प्रोटोकॉलप्रमाणे सारथीने पुणे जिल्ह्यातील असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधीला निमंत्रण केलं होतं. माझ्या शेजारी इतर समाजाचे असणारे आमदारही एकत्रपणे बसले होते. माझ्यापेक्षा जास्त सिनियर असणारे बसले होते, पण त्यांनी कुणीही पुढच्या खुर्चीवर जाऊन बसण्यास पसंती दाखवली नाही. फक्त पवारसाहेबांचं आणि मी आणि मेघाताई बाजूबाजूला बसल्यामुळे तो गैरसमज झाला. 12 बलुतेदार 18 पगड जात्यांना संयुक्तपणे एकत्र घेऊन चालणारी मंडळी आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला अशा प्रकारचा विनाकारण गालबोट लावणं हे आपल्या कुणालाही शोभणार नाही. कृपया कुणी गैरसमज करून घेऊ नका. अहिल्यानगर जिल्ह्यातील 4 नवनिर्वाचित आमदारांचा काल महायुतीच्या वतीनं सत्कार करण्यात आलाय. प्राजक्त तनपुरे, आमदार अक्षय कर्डिले यांचा एकत्रित पहिलाच सत्कार सोहळा पार पडलाय. तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यात, तसेच नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे यांच्यातही सुप्त राजकीय संघर्ष सर्वश्रुत होते. त्यामुळे या समारंभाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. सामाजिक न्याय मंत्री तथा शिवसेनेचे आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी
समाज कल्याण वसतिगृहाची काल पाहणी केली आहे. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी या वसतिगृहाला भेट दिली आहे. त्यावेळी वसतिगृहाची दयनीय अवस्था पाहून त्यांनी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. आज त्या निधीतून सुरू असलेल्या विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करत पालकमंत्र्यांनी कामांचा आढावा घेतलाय. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्यात. तसेच संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीची माहिती घेतली आहे. तर ह्या 4 युनिटला जवळपास 15 ते 20 कोटी रुपये लागणार आहेत. ते सुद्धा मी पुढच्या आठवड्यामध्ये त्यांना मंजूर करणार आहे आणि तातडीनं ज्याला युद्ध पातळीवर कसं काम करता येईल. आज मी पहिल्यांदा आनंद या गोष्टीचा आहे की लिफ्ट चालू झाली. आता त्या लिफ्ट पहिले तर लिफ्ट हे सगळ्यात जेव्हा हॉस्टेलचं निर्माण झालं त्या दिवसापासून इथलच्या लिफ्ट बंद आहेत. आता मी येणार आहे म्हणून चालू केलं की काय मला माहीत नाही, परंतु ही लिफ्ट ही कंटिन्यू चालू असली पाहिजे. विरारमध्ये ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवरून मोठा गदारोळ झालाय. काल मतदान असताना भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीनं केलाय. भाजपच्या कार्यालयात पैशांची पाकिट आणि मतदार यादी वाटप सुरू असल्याचा आरोप करत उपसभापती निषाद चोरघे, माजी सभापती प्रशांत राऊत यांनी धाव घेऊन पाकिटे जप्त केली आणि पोलिसांच्या स्वाधीन केली. पोलिसांनी लाखो रुपये आणि पाकिटे जप्त केली असून पैसे मोजण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनास्थळी महापौर अजीव पाटीलही दाखल झाले होते. पुढील तपास सुरू आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदाराने मला सांगितलं की मला असे पैसे मिळालेले आहेत आणि या ऑफिसमधून पैसे वाटले जात आहेत. म्हणून मी डायरेक्ट या ऑफिसमध्ये आलो आणि चेकिंग केली तर एका बॅगेमध्ये भारतीय जनता पार्टीची पिशवी होती. त्या पिशवीमध्ये पाकिटं होती, जवळजवळ 20 ते 25 पाकिटं होती. ती मी काढली. मी पोलीस स्टेशनला फोन केला. त्याच्याबरोबरच त्याच्यामध्ये आपली ठाणे जिल्हा बँकेची यादी मिळाली. ते सहकार्य करता करता पंचनामा करण्यासाठी जर आले असताना भारतीय जनता पार्टीचे नेते जर त्या पोलिसांनाच जर असं विचारत असतील की तुमच्याकडे सर्च वॉरंट आहे का जर एखाद्या ऑफिसमध्ये येण्याचं, तर किती दुर्दनीय गोष्ट आहे. दर इलेक्शनला जसं होतं ना, करतो कोण आणि आरोप करायचं दुसऱ्यावर, ही परिस्थिती आहे. आज आम्हाला कुठल्याही प्रकारचा पोलिसांनी आलेले आहेत, ते त्यांच्या बॅगेमध्ये दिले, त्यांचे क्लेरिफिकेशन ते देतील बँकेतनं कुठून पैसे काढलेत, त्याचं काय केलंय ते. आणि कुठल्याही एकाही मतदारांनी आरोप केला की मतदाराला इकडे बोलून पैसे दिले. माझ्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा आहे. त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आम्ही तुम्हालाही देऊ शकतो, तुम्ही पत्रकारांनाही देऊ शकतो आणि पोलिसांनाही देतो. त्यांनी चेक करावं कुठला मतदार इकडे आला आणि आम्ही त्याला पैसे वाटले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी काल खेड तालुक्याच्या दौऱ्यावेळी आळंदीत माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. त्यावेळी माऊलींच्या संजीवन समाधीवर पुष्पहार अर्पण करत सुनेत्रा पवार नतमस्तक झाल्यात. त्यावेळी आळंदी देवस्थानाच्या वतीनं संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती भेट देऊन आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांनी सुनेत्रा पवारांचा सत्कार केलाय. विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे लांबणीवर पडलेला नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर केला जाईल. स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणींचा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. जवळपास 6,000 कोटींच्या या अर्थसंकल्पामध्ये पर्यटन व शिक्षणासाठी नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश असेल. महत्त्वाचं म्हणजे या अर्थसंकल्पात नागपूरकरांना नवीन करवाढीचा सामना करावा लागतो का हे पाहणंही महत्त्वाचं असेल.